नमस्कार मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मुलाने एक मॅच जिंकलेली आहे आणि त्यासाठी त्याला गुलाबजामुन वगैरे बनवून दिले. आवडीने खातोय तो. पण जेव्हा हे लोक खेळायला जातात ना मुलं, तेव्हा त्या बॅगची अवस्था इतकी वाईट असते की खरंच बघवत नाही त्याकडे. आणि माझं 4 दिवसापासून डोकं खराब होत होतं की ती बॅग धुवायला टाक. तो काही ऐकत नव्हता, त्यामुळे मीच रिकामी केली आणि धुवायला घेतली. तो क्लासेसला गेलेला होता. कामात वाटतात ती हशी की आज 2 दिवसापासून मशीनच चालत नाही. काय माहिती काय झालेलं होतं. टेक्निशियनला बोलवलं तेव्हा कळलं की हा जो पार्ट आहे मशीनचा तो पूर्णपणे गेलेला आहे, तर तुम्हाला चेंजच करावा लागेल. आणि इकडे मॅडम आपला आंबा एन्जॉय करतात. तसा आंब्याचा सीझन गेलेला आहे, पण खूपच तिला क्रेविंग होती. ती मम्मी आंबाच पाहिजे, तर एक दिसला तर मी घेऊन आलेले होते. त्यानंतर आता तुम्हाला माहीत आहे की श्रावण सुरू होणारच आहे आणि आज आहे दीप अमावस्या. तर हा तर 2 दिवसाआधीचा व्हिडिओ आहे. तर म्हटलं घरातली अंडी वगैरे आहे ती पण संपवून टाकावी. त्यामुळे मग संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी मुलांसाठी हे बनवत होते की आपल्या शिळ्या चपात्या असतात ना, तर खरं म्हणजे मी उलटं काम केलं. आधी ऑमलेट करायला पाहिजे, त्याच्यावर चपाती टाकायला पाहिजे, पण मला काय माहिती का असं सुचलं की मी हे असं काहीतरी उलटं करावं. आणि मग परत ते सुलटं केलं आणि मग त्यामध्ये थोडंसं चीज आणि हर्ब्स टाकले आणि छान फोल्ड करून त्याला थोडंसं चांगलं शेकून घेतलं. तर ॲज अ फ्रँकीसारखं म्हणा किंवा अजून काहीतरी जस्ट सँडविचसारखं म्हणा, हे मुलांना आवडतं आणि ते दोघंही आवडीने खातात. मी म्हटलं बरं झालं, श्रावणाच्या आधी माझ्या फ्रीजमधून अंडी गायब झाली पाहिजे. तसं सांगता येत नाही मी काय करणार आहे, पण माझा प्रयत्न आहे. त्यामुळे तर अशा पद्धतीने हे मस्त दोन्ही साईडने छान हे शेकून घेतल्यानंतर बघा कसं छान क्रिस्पी होतं हे आणि मुलांना खूप आवडतं. त्यानंतर आमची नेहमीची चिमुकली येते आणि छान काहीतरी आपली कुटकुट बडबड करत असते. छोटीशी आहे, थोडे शब्द फुटायला लागलेत आता तिच्या तोंडून. आणि त्यानंतर सगळं जरा आवरल्यानंतर आपलं याकडे लक्ष खूप कमी जातं, पण इथे लक्ष देणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. आपण एक जो स्टोरेज बॉक्स बनवलेला असतो ना, तर स्टोरेज बॉक्समध्ये इतक्या साऱ्या वस्तू असतात की कधी आपल्याला लक्षातसुद्धा राहत नाही की आपण त्याच्यात नक्की ठेवलं आहे तरी काय. त्यामुळे आणि मग ती गोष्टी सापडल्या जात नाहीत. कधी आपण जास्त आणल्यासुद्धा जातात. तर हा प्रकार खूपदा म्हणजे 1-2दा काय थोडं जास्तच वेळा घडलेला आहे माझ्यासोबत. त्यामुळे मी आवर्जून ना या बॉक्सकडे जरा लक्ष देते. नाही का इथं 10 दिवसातून एकदा 8 दिवसातून एकदा या बॉक्स हुसकायला जातेच मी. हुसकणे म्हणजे निवडणे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी. तर सगळा तो बॉक्स वगैरे क्लीन करून घेतला. त्याच्यातल्या ज्या अनावश्यक गोष्टी होत्या त्या टाकून दिल्या. परत त्या गोष्टी हव्या होत्या त्या ठेवल्या. इकडे मॅडमचा अभ्यास सुरू होता आणि हा आराम करतो आहे जरा ट्युशनमधून आल्यानंतर. रिलॅक्सेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे मम्मी. त्यानंतर मी मस्त असे बनवलेले होते ढोकळे. याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की उद्या शेअर करेन. खूप साधे सिंपल पटकन होणारे आहे आणि सगळ्यांनाच आवडतील. आमच्या घरातल्या तरी सगळ्यांना खूप जास्त आवडतात. तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करेन. तर चला बाय.